ग्रामपंचायत चेक निंबाळा येथे 25 ऑगस्ट रोजी आयोजित ग्रामसभेत गावकऱ्यांनी मूलभूत सुविधांपासून विकासकामांपर्यंत विविध प्रश्नांचा पाढा वाचत ग्रामपंचायतीच्या कारभारावरच सवाल उपस्थित केले। ग्रामसभेचे प्रशासक म्हणून येरावार साहेब उपस्थित होते, तर ग्रामपंचायत सचिव बांगडे मॅडम अनुपस्थित होत्या। नाली सफाई, सामान्य निधी तसंच 15वा वित्त आयोगाच्या निधीतून मागील 5 वर्षांत गावात नेमकी कोणती कामे झाली असा थेट प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला। मात्र ग्रामस्थांच्या आरोपानुसार त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत। गावातील विकास कामांबाबत पारदर्शकता कुठे आहे? निधीचा विनियोग नेमका कसा झाला? 5 वर्षांत मूलभूत सुविधा का उपलब्ध झाल्या नाहीत? अशा प्रश्नांनी ग्रामसभा चांगलीच गाजली। संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कारभारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत जिल्हा परिषद प्रशासन, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी केली। तसेच गावातील विकास कामे आणि निधीच्या वापराची तपासणी करून ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती ग्रामसभेत करण्यात आली। आता प्रशासन या आरोपांची दखल घेऊन काय कारवाई करते याकडे निंबाळावासियांचं लक्ष लागलं आहे। मी ग्रामपंचायत चेक निंबाळा येथे 25 ऑगस्टला आज ग्रामसभा ठरवली होती। त्यामध्ये सचिव अनुपस्थित असल्यामुळे प्रशासक साहेबांनी आमच्या ग्रामसभेच्या एकाही प्रश्नाचं उत्तर योग्य ते दिलं नाही। दिलं का? नाही दिलं। त्याच्यामुळे आम्ही आजपासून या ग्रामपंचायतवर भ्रष्टाचाराचा आरोप करतो। यांनी सर्व घोटाळे केले आहेत, त्याच्यामुळे आमच्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही। शासनाने, मुख्यमंत्र्यांनी आणि सीओ साहेबांनी आणि कलेक्टर साहेबांनी याच्यावर दुर्लक्षित करू नये आणि या ग्रामपंचायतचा पूर्ण एडिट करून सविस्तर चेक निंबाळा वासियांना न्याय द्यावा, हेच आमची सर्व चेक निंबाळा वासियांची अपेक्षा आहे। बरोबर?